नमस्कार. आज आपण एका मराठी थ्रिलर भन्नाट वेब सीरीजबद्दल बोलणार आहोत. शिरगावसारख्या एका छोट्या गावात एक मर्डर घडतो आणि मग एक डिटेक्टिव्ह तो शोधायला जातो आणि त्याचा सहाय्यक छोटू. तर आज आपल्यासोबत दोघंही आहेत डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू. कसे आहात दोघंही? उत्तम. मस्त. मराठीमध्ये थ्रिलर आणि डिटेक्टिव्ह जॉनर फारसा एक्सप्लोर नाहीये. येस. तर ही वेब सीरीज करताना तुमचं विजन काय होतं? डिटेक्टिव्हची स्टोरी सांगायची. कारण ॲज अन ऑडियन्स आम्हाला हे बघायला आवडलं असतं आणि म्हणून आम्ही ते हा विषय निवडला. अं, आणि मुळात मगाशी मी सांगितलं तसंच बाबूराव अर्नाळकर हे खूप मोठे लेखक होऊन गेलेत आणि त्यांनी अनेक अशी पात्र घडवली, जी खूप गाजली. खास करून 50s आणि 60sच्या काळात. हं. त्यातलंच त्यांचं सगळ्यात गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू. आणि मी काही महिने ह्यांचे राइट्स चेस करत होतो आणि इतक्यात मला कळलं की रंगा गोडबोले, श्रीरंग गोडबोले जे ह्या शोचे डायरेक्टर आणि माझ्याबरोबर प्रोड्युसर आहेत. इंडियन मॅजिक आहे त्यांची कंपनी. त्यांनी ते राइट्स घेतले. तर रंगाराधा माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना फोन करून इट वॉज मोर लाइक अ काँग्रॅच्युलेशन्स आणि लाइक अ लाइक अ कलीगला आपण कसं पाठीवर वेल डन. You you चीअर्स. you won. तर रंगाराधा काँग्रॅच्युलेशन्स. मी पण ते राइट्स चेस करत होतो आणि मला अर्थात बट ऑल द बेस्ट टू यू आणि आय वुड लव्ह टू हेल्प यू इन एनी वे. मला काय मदत लागते मला सांगा. तर रंगाराधा खूपच गोड आहेत आणि त्यांनी मला ते म्हणाले की तू ये ना मग भेट मला आपण काहीतरी एकत्र मिळून करूया. तिथून आमची ही प्रोसेस सुरू झाली. मग आम्ही गिरीश जोशींना कॉन्टॅक्ट केलं. गिरीश जोशींनी ही वेब सीरीज लिहिली आहे. गिरीश जोशी हे मला वाटतं क्राईम ड्रामा ह्या जॉनरमधलं ही इज द लास्ट वर्ड. नक्कीच. आत्ता शेवटचं काम आम्ही एकत्र केलं म्हणजे मानवत मर्डर्स. त्यानंतर आम्ही आत्ता डिटेक्टिव्ह धनंजय ही सीरीज घेऊन येतोय. गिरीशचं लिखाण, रंगा गोडबोलेंचं दिग्दर्शन आणि पहिलं कास्टिंग अर्थात रंगा गोडबोलेंना मी भेटलो तेव्हा मी त्यांना हे बोललो की मला आय वॉन्ट टू प्ले धनंजय. आणि जेव्हा कास्टिंगची प्रोसेस आमची सुरू झाली तेव्हा अर्थात मेन कॅरेक्टर आता धनंजय तर तूच आहेस. छोटू कोण करणार? तर आय थिंक युनॅनिमसली पहिलं नाव डोळ्यासमोर जे आलं म्हणजे व्हिज्युअलाइज जे गिरीशने जे लिहिलं होतं, ते गिरीशने लिहिलं होतं त्या लिखाणावरून जे ऑटोमॅटिकली व्हिज्युअलाइज झालं. मी आणि रंगाराज आम्ही दोघंही पुष्कराज शिरपुटकर कसं वाटेल. पुष्कराज सारखं एक कास्टिंग झालं पाहिजे असा ब्रीफ होता आमचा. पुष्कराज सारखा कोणतरी ऍक्टर पाहिजे या कॅरेक्टरसाठी. अँड रंगा बोलला की अरे हो मी पुष्करला चांगलाच ओळखतो. व्हेरी गुड. मग तू बोलतोस का त्याशी? हो मी बोलतो. रंगा मला बोल. रंगाराधा बोलले की मी बोलतो पुष्करशी. ओके व्हेरी गुड. आणि मला माहित नव्हतं त्यांचं बोलणं झालंय की नाही. आणि मी पुण्यात एका वेगळ्याच कामासाठी आलेलो आणि एका बिल्डिंगच्या लिफ्टमधून मी खाली उतरलो आणि बाहेर बघतो तर पुष्कराज चिरपुट उभा. तर मी अरे! आणि मी त्याला बघून इतका एक्साइट झालो की त्याला कळेना की हा मला बघून इतका एक्साइट झाला. कारण मी तसं फार असं कधी सोशली भेटलोच नाही. मी फॅन मोमेंट हॅलो सर वगैरे मी तिथे परफॉर्म करायला आलो. नाटक हा चीफ गेस्ट म्हणून आलो. इतकं 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 डिफरन्स होतं. तुला आधी बोलणं झालं होतं की याच्याकडून? ऍब्सोल्युटली नाही. आणि अचानक हाय मला इतकं बघून एवढा हॅपी काय मला कळेलच ना. आणि म्हटलं रंगाचा फोन आला का? म्हटलं नाही. ओके येईल. म्हणजे असं एक डिटेक्टिव्ह सारखंच झालं की मग मी पूर्ण वेळ याच्यामध्ये बरं कम्प्लिटली आता मी ह्याला तरी कसं फोन करू माझ्याकडे ह्याचा नंबर होता पण मी म्हटलं आता फोन करून विचारू तरी कसं काय करायचंय वगैरे आणि रंगादाला तरी कसं काय विचारूया वगैरे आमची ऑफकोर्स खूप मैत्री आहे. त्या सगळ्या फॅमिली बरोबर माझी मैत्री आहे वगैरे पण तरी सुद्धा असं की प्रोफेशनली वेगळं पडतं आणि बरोबर. रंगा सरांनी मला कधीही ऍक्टर म्हणून कास्ट केलेलं नाहीये. म्हणजे मी त्यांच्याकडे डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आधी. त्यांचे स्केच म्हणजे डब्बा गोलमध्ये स्केच डिरेक्ट करायचो. सो आय यूज्ड टू असिस्ट देम. तर त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे अँकर म्हणून काम केलेलं आहे. बट ॲज अन ॲक्टर लाइक ही इज डिरेक्टेड ॲक्टर मी कधीच केलं नव्हतं. त्यामुळे आय वॉज वेटिंग आणि त्याच्यानंतर लिटरली मी मोजून सांगतो 22 दिवस फोन नव्हता आला. 22 दिवस यांनी मला हे जे एवढा वेळ 22 डेज आय एम बिकॉज आय वॉज काउंटिंग डेज. मी दिवस मोजत होता. दिवस मोजत होतो मी की बाबा कधी येते कधी येते की लाईक आता कसं काय मी आता काय करू वगैरे असं या ह्याच्यात आणि मग एक दिवस रंगाचा फोन आला
की अरे ते धनंजय आणि छोटू आम्ही करतोय डिटेक्टिव्ह धनंजय नावानी आणि असं आहे तर ते छोटू. ओके सर डन. आहेस का तू? हो. करणार आहेस का? हो. चालेल. तू रहस्यजाल वाचलं होतंस याच्या मी आधी? रहस्यजाल हे पुस्तक नव्हतं वाचलं, रहस्यजाल नव्हतं वाचलं. पण मी धनंजय आणि छोटू याच्यातली काही पुस्तकं वाचली होती. धनंजय आणि छोटूची वाचली होती. मी झुंजार नावाचं त्यांचं कॅरेक्टर झुंजार, आहे बाबूराव अर्नाळकरांचं. ते त्याच्यातल्या काही गोष्टी वाचल्या होत्या. अशा मी विखुरलेल्या काही गोष्टी वाचल्या होत्या. त्यामुळे हे नाव अत्यंत परिचित होतं. त्यामुळे कुठलंच म्हणजे काहीच कारण नव्हतं मला न म्हणण्याचं. आणि मजाच येणार होती. आणि इतकं अनप्रिपेअर्ड ऑन सेट मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो, की सगळं आहे. काय पण इथे छोटू ही फक्त सहाय्यकाची भूमिका नाही बजावत, तर या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. तर हो. प्रेक्षकांना काय सरप्राईज असणार आहे तुझ्या पात्रात? मला असं वाटतं, की आता कालच प्रीमियरचे 2 एपिसोड्स आम्ही बघितले आणि गंमत अशी, की आता हा एक डिटेक्टिव्ह छडा लावत चाललाय आणि कशा ह्याच्यातनं म्हणजे छोटूची त्याला मदत होते आणि कसं ते ॲक्चुअली रहस्यजाल उलगडतं. तर ते त्याच्यातलं एक ते सरप्राईज एलिमेंट असेल असं मला वाटतंय. हं. बाकी अर्थातच ह्याच्यामधनं काय म्हणतात ट्रेलरमधनं किंवा ओव्हरऑल माझ्या अपीअरन्स माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातनं लोकांना एक हे डेफिनेटलीच माहिती असणार, की ह्याच्यात काहीतरी डिटेक्टिव्ह स्टोरीमध्ये काहीतरी कॉमेडीचं एक हे असणारच आहे. पण त्याच्या पलीकडे हा टेक्नॉलॉजी असं करतोय हे आपण ट्रेलरमधनं पण दाखवलंय. तर त्याच्यातनं काय नक्की तो शोधून काढतो, हे आपल्याला त्यात बघायला मिळेल. डिटेक्टिव्ह धनंजय हे खूप शार्प आणि वेगळा विचार करणारा कॅरेक्टर आहे. तर हे करताना तुला किती चॅलेंजिंग वाटलं? मला फार चॅलेंज नाही झालं काही कारण लिखाण उत्तम होतं. आणि त्यामुळे आणि तो तेवढा शार्प आहे. तू आता डिटेक्टिव्हची भूमिका करतोय, पण महेश सरांनी किंवा बाबांनी खूप याआधी पोलिसाच्या भूमिका केल्या. हो. या त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन घेतलंस? नाही, नाही. अर्थातच त्यांची जेव्हा मी शूट करून जेव्हा एपिसोड लाईनअप झाले, एडिट झाले, तेव्हा द फर्स्ट ऑडियन्स जो होता आमच्या वेब सीरीजचा, जेव्हा एक फर्स्ट कट हं. ज्याला आपण म्हणतो, फर्स्ट कट ज्याला म्युझिक नसतं, काही नसतं. तर माझ्या वडिलांनी सगळे एपिसोड बघितले आणि माझ्या तेव्हा छातीत खूप धाडधूड, धाडधूड होत होती, की बापरे! कसं झालंय? कारण हा असा जॉनर आहे, की आपल्याला म्हणजे सस्पेन्स किंवा डार्क ह्युमर हे 2 असे जॉनर आहेत, की त्याला ना तुम्ही जेव्हा ते बनवत असता, तुमची ऑब्जेक्टिव्हिटी निघून जाते आणि तुम्हाला कळत नाही, की हे वर्क होतंय की नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे ऑडियन्स रिएक्शन खूप महत्त्वाची असते आणि माझ्या वडिलांची रिएक्शन जी आम्हाला सगळ्यांना मिळाली, की त्यांनी पहिलं म्हणजे मला सांगायच्या आधी रंगादादाला फोन केला आणि काँग्रॅच्युलेट केलं, की उत्तम झाली सगळे एपिसोड्स आणि मला आय कुडंट स्टॉप वॉचिंग. या बिंज वॉच. मला बिंज वॉच करावं लागलं. मला थांबता नाही आलं कुठल्याही एपिसोडवर. तर ही एक खूप मोठं क्रेडिट आहे तुमचं. अँड दॅट वॉज तेव्हा आमचा सगळ्यांचा जीव भांडत पडला, की बाबा करेक्ट. आपण ट्रॅकवर आहोत. सो त्यांची पावती खूप महत्त्वाची होती सो आणि इन्स्पिरेशन हे जेनेटिकच आहे त्याला मिळालेलं, की त्यांनी केलेलं ह्याच्यातलं आणि पावती सुद्धा मिळाली. त्यामुळे बरोबर. दोन्ही गोष्टी इन्स्पिरेशन अर्थात आणि ते त्यांचं मार्गदर्शन असतंच मला. ह्या खास डिटेक्टिव्ह धनंजयमध्ये रंगा गोडबोले ही वॉज त्यांनी आम्हाला एक छान सूट पण दिली होती हं. सेटवर अँड ॲट द सेम टाईम ही वॉज देअर की टू कंट्रोल. फारच कुठे ऑफ बॅलन्स गेलात तर मी आहे तुम्हाला सावरायला. असं आम्हाला ते छान मनोवर करत त्यांनी धनंजय आणि छोटू ही या भूमिका सिरीजमध्ये आमच्याकडून आपण गाठवून बघितलंय घेतली. एव्हरीवन इज सस्पेक्ट. हं. सो तुम्हाला दोघांना असं काही झालं, की कोणी खून केला असेल? तुम्ही दोघं असे कुठे झाला होतात? छोटू आधी झाला होता सेटवर यायच्या आधी कारण हो. मी स्क्रिप्ट वाचली नव्हती. हो. मी 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 अगदीच माझं अगदीच असं झालं, की स्क्रिप्ट मी वाचताना अनफॉर्च्युनेटली स्क्रिप्ट वाचल्यामुळे मला काही मला थोडा अंदाज होता. मी म्हणजे ॲक्चुअली मी असाच गेम खेळत होतो, की मला खरंच माहिती नव्हतं, की तो मुद्दामून स्क्रिप्ट वाचत नव्हता. हां, की मला सस्पेन्स नको करायला. नको कळायला काय काय मी रायटरच्या आधी शोधून काढतो असं. आता तू ते पुस्तकाने वाचायला घेतलंयस की नाही? कुठलं? रहस्यजाल. नाही, मी पुस्तक आत्ता नाही वाचत आहे. कारण मला वाटतं, की आता हे रिलीज झाल्यानंतर काय रिस्पॉन्स मिळतोय किंवा कसं काय. मी तेव्हा असं मला वाटलं होतं एकदा, की करायला हवं हे. मी एक एक अशी एक पुस्तकावर
आधारित एक वेब सिरीजच केली होती. अनफॉर्च्युनेटली ती अजून आली नाहीये. खूप वर्षांपूर्वी केली होती. पण ते तेव्हा मला असं झालं होतं, की मी ते पुस्तक वाचलं आणि मला असं झालं, की ओह! आय रुइन्ड इट फॉर मायसेल्फ. त्यामुळे मला असं झालं, की आता हे आपण करूया. आणि ॲक्चुअली मजा यायची, की मी बोलत असताना, "सर काय वाटतंय कोणी केलेला असेल खून वगैरे?" हे ऑटोमॅटिकली यायचं. कारण मला खरंच माहिती नसायचं, की कोणी केलाय खून खून. तर अशी जी वाक्य येतात ना, की तर मला वाटतं आपण आत्ता ना असं याचा तपास लावला पाहिजे किंवा आत्ता आपण हे केलं पाहिजे. हे आत्ता आपण ब्लड सॅम्पल्स कलेक्ट केले पाहिजे. हे सपोज वाक्य असेल, तर ते ऑटोमॅटिकली त्या दिशेने प्रवास करताना आणि असंच आहे. ती पात्रही तशीच आहेत, की ह्याला सगळं माहिती आहे. इन्स्टिंक्टिव्हली त्याला असं वाटतं, की नाही इथे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे हा माणूस प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मला वाटतं, की हा काय हा तर साधा बसलाय माणूस, ह्याला काहीच नाही, ह्याच्यात काय प्रॉब्लेम असू शकतो वगैरे, असं बघणारा तो छोटू आहे. आजकाल प्रेक्षक खूप स्मार्ट झालेत. लोकं पुस्तक, वेब सीरीज असं लगेच तुलना करतात. तर डिटेक्टिव्ह धनंजयमध्ये असं काय वेगळं आहे, की तुला वाटतं, की ते प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल शेवटपर्यंत? गोष्ट आणि लिखाण आणि अर्थात ते आम्ही सगळं तिथे बांधलंय. पण मला असं वाटतं, की ॲज अन ऑडियन्स आम्हाला ही वेब सीरीज बघताना खूप मजा आली आहे. 100% त्यामुळे प्रेक्षकांनाही मजा येईल आणि इतर प्रेक्षकांनाही आवडेलच. पुस्तक वाचणारे जे आहेत त्यांना पुस्तकं आवडतील आणि त्याच्यातलं नॉस्टॅल्जिया आवडेल. ही वेब सीरीज आहे ना, ती कंटेम्परराईज केली आहे. त्याच्यात ती आजच्या काळात आपण अडॅप्ट केलेली आहे. हं. आणि गिरीश जोशींनी अत्यंत फॅब्युलस काम केलेलं आहे. म्हणजे प्रचंड उत्तम काम केलेलं आहे, की बाबूराव अर्नाळकर सारख्या अत्यंत फेमस आणि अत्यंत प्रथितयश लेखकाचं किंवा नॉव्हेलिस्टचं किंवा कादंबरीकाराच्या गोष्टीला हं. या काळात उभं करून खरं आहे. येणं आणि व्यवस्थित म्हणजे टेक्नॉलॉजीचा अगदी वापर की आत्ताची टेक्नॉलॉजी अगदी, की आजच्या मुलांना पण वाटेल की बरोबर आहे. हे वापरू शकतो आणि हे लिमिटेशन्स आहेत टेक्नॉलॉजीचे. याचा दोन्हीचा वापर करून कारण कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी सुद्धा ह्युमन ब्रेन विल ऑल्वेज बी द स्मार्टर वन Yeah. असं मला वाटतं. तर त्याचा खूप छान बॅलन्स गिरीश जोशीने त्यामुळे ते बघताना प्रेक्षकांना नक्की हे जाणवेल. ज्यांना नॉस्टॅल्जियामध्ये रमायचं असेल त्यांनी डेफिनेटली ते पुस्तकं वाचतील आणि त्यांना असं वाटेल की अरे काय पूर्वीचं पुणं राहिलं नाही वगैरे हेच जे असतं तसं. तू आदिनाथ आता निर्माता सुद्धा आहेस. पुष्कराज अभिनेत्यासोबत लेखक आहे. तर काय दिग्दर्शक पण आहे तो. काही ठरलंय का पुढचा प्रोजेक्ट? काही साइन वगैरे केलंयस का? चालू आहे. माझा स्ट्रगल चालू आहे त्याच्याकडे. नाही पुष्कराची डेट मिळाली आहे का तुला? तो खूप बिझी असतो. नाही, नाही. मी त्याला माझी डेट्स त्याला देतोय मी. नाही आता वी आर व्हेरी ग्लॅड आम्ही दोघंही अत्यंत खुश आहोत, की आम्ही दोघंही खरोखर काहीतरी काम आहे. कारण खूप आता असे लोक आहेत अ, अ, ज्यांचं असं चाललंय, की अरे हे नाहीये काम, काम नाहीये वगैरे अशा खूप गोष्टी स्ट्रगल वी आर एक थोडीशी जागतिक मंदी, युद्ध चालू आहे. बऱ्याच गोष्टींच्या ह्याच्यात आहे. पण वी आर फॉर्च्युनेट, की लिटरली true. डेज मॅनेज करायला स्क्वीज मी तर आता आमचं तेच चाललं होतं बोलणं जस्ट आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी, की त्यांनी मला 9:30 ला फोन केला. "अरे तू फोन का नाही उचललास रे माझा?" तर मी म्हटलं, "अरे मी झोपलो होतो. मी 8:30 ला झोपलो सकाळी." मी 12 उठून त्याला फोन केला. तेव्हा तू का नाही उचलला? तू शूटमध्ये होतो का? बरं आम्ही अजून मित्र व्हायचो बरं का. म्हणजे असं नाही, की आम्ही रेग्युलर टचमध्ये पण ऑलरेडी येत्या आमचं काळात नातं अनेक प्रोजेक्ट कराल एकत्र. 100% Hopefully. 100% करू. Hopefully. म्हणजे निर्माता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून करू किंवा लेखक दिग्दर्शक आणि ॲक्टर म्हणून करू किंवा कसंही कुठल्याही Correct, याच्या correct. फॉर्ममध्ये. बट इन द कमिंग टाईम वी विल डेफिनेटली कोलॅबोरेट. Definitely. कारण आम्ही जे काही दिवस आम्ही शूट केलेत आणि जो काही काळ आम्ही एकमेकांबरोबर घालवला आहे, इव्हन बियॉन्ड द सेट हं. तो अत्यंत काय मौल्यवान होता. मौल्यवान. त्यामुळे वी विल डेफिनेटली तू It was म्हणतोस very easy, व्हेरी इझी. very easy to collaborate. आणि मी खूप लोकांना हे सांगितलेलं आहे, द स्वीटेस्ट आणि द मोस्ट जेन्युइन पर्सन दॅट आय हॅव वर्क्ड विथ इन द इंडस्ट्री. I love you too, पुष्कर. थँक्यू. तर 1 मेला झी5 वर रिलीज होते डिटेक्टिव्ह धनंजय. तुम्ही सुद्धा बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली सीरीज. येस, त्यात एक मेल आहे. एक मेला आहे शोमध्ये जो डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू शोधून काढतात त्याला. आणि सीरीज एक मेला ज्यांनी येते. त्याला मारलंय. पण 1 मेला रिलीज होते. नक्की बघा.